असली काळ्या तिखटाची झणझणीत मटणाचा रस्सा आणि वरून सुक्कं मटण वाटते का नाही एकदम कोल्हापूरची थाळी. पण ही कोल्हापूरची थाळी नाही बरं का, ही सोलापूरची थाळी एकदम झणझणीत काळ्या तिखटामध्ये बनवलेला मटणाचा रस्सा. खायला जर एवढा भारी लागतो का नाही, तुम्ही एकदा जर अशा पद्धतीनं बनवला तर परत परत बनवून खाचाल. तर इथं लसूणाची पेस्ट लावून हळद हळद लावायची, मुठभर टाकून मटण चांगलं शिजवून घ्यायचं. बाजूला सगळे मसाले लसूण, कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबीर, खडे मसाले मिक्सरमध्ये पेस्ट करून घ्यायची. नंतर मटण शिजल्यानंतर आपल्याला हे मसाले चांगले तेलामध्ये तळून घ्यायचे. मसाले चांगले तेल सुटेपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत. जेवढा मसाला तुम्ही जास्त तळता तेवढा रस्सा आपला चमचमीत आणि झमझमीत होईल. वरून काळ्या तिखटाचे 2 चमचे मसाले टाकायचा आहे. चमच्याभर धनेपूड टाकायचे. एक घरकुल मटण मसाल्याची पुडी टाकायची 5 वाली आणि कोथिंबीर टाकायची हिरवीगार आणि चांगले मसाले मिक्स करून घ्यायचे. वरून शिजलेलं मटण टाकायचं आणि सुक्कं बाजूला वाटीत काढून ठेवायचं आणि वरून वरून जेवढा आपल्याला रस्सा लागणार आहे तेवढं पाण्याचा रस्सा टाकायचा आणि झणझणीत असा रस्सा आपला तयार आहे बघा. भाकरीसोबत तुम्ही जरी अशा पद्धतीने एकदा बनवलात तर एकदम धाब्यावरच्या पेक्षा काय त्याच्यापेक्षा सुद्धा भारी हा रस्सा लागतोय. तर रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर नक्की करा.